नमस्कार मित्रांनो, आणि आता आजची सर्वात मोठी बातमी येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे या दिवशी होणार रायगड येथे भव्य सभा। येणाऱ्या 29 तारखेला रायगड येथे भव्य सभा होणार आहे। तिथून तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। त्याआधी जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। कालपासून महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये 1,500 व 3,000 जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांना आधी 2 हप्ते मिळाले आहेत त्यांच्या अकाउंटवर 1,500 व ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्या अकाउंटवर 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता पाहून घेऊ कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत। ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांना खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे व ज्या महिलांचे फॉर्म आणखी अप्रूव्ह झाले नाहीत त्या महिलांच्या खात्यावर पैसे आणखी आलेले नाहीत। तर ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपला फॉर्म कोणत्या महिन्यामध्ये भरला आहे ते पहा। ऑगस्टमध्ये भरला आहे का सप्टेंबरमध्ये भरला आहे। ज्या महिलांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात फॉर्म भरला होता त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत। ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरला होता त्यांना जवळपास सगळ्यांना पैसे मिळले आहेत आणि ज्यांना मिळले नाहीत त्यांना का मिळले नाहीत हे जाणून घेऊ। तर ज्या महिलांनी पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जुलैचा फॉर्म भरला आहे त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले आहेत आणि ज्यांनी तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात फॉर्म भरला आहे जुलैच्या त्यांच्या अकाउंटवर पैसे आणखी जमा झाले नाहीत। याचं कारण म्हणजे की त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरून सुद्धा त्यांचे फॉर्म ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अप्रूव्ह झाले आहेत आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांना 1 रुपया आणखी भेटला नाही। तर काल कोणत्या महिलांना पैसे भेटले ते आपण आता जाणून घेऊ। काल सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात झाली होती। महाराष्ट्रातील भरपूर महिलांना पैसे भेटले म्हणजे तिसरा हप्ता भेटला आहे। तर आता महत्त्वाची काळजी म्हणजे ज्या महिलांना 1 रुपया मिळाला नाही त्यांनी महत्त्वाची कामे करून घ्यायची आहेत। तुमचे जे बँक अकाउंट आहे त्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही ते एकदा चेक करून घ्या आणि तुमच्या आधार कार्डवर बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो लिंक करून घ्या। तर ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आजची अपडेट। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।